हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता इथं मी करंजासाठी सारण तयार करत आहे. रवा आत्ताच भाजून झालेला आहे. आता मला खोबरं भाजायचे. तर आज आम्ही करंजा बनवणार आहे आणि आई लाडू बनवणार आहेत. तर त्याच्यामुळे आमची चालली इथं गडबड. आणि काल मला एक कमेंट आली होती की तुझी मुलगी एवढी मोठी आहे तर तिला घरातली मदत करायला तरी सांगत जा. तर आता पण ना ती घरातली मदतच करते. आई कपडे धुत आहेत तर ती आईंना कपडे सुकवू लागते. आई भांडे घासत असेल तर ती भांडे धुवू लागते. तसं मी माझ्या मुलीला काम करायला सांगते. मोठी फॅमिली आहेत मग काम करायला पाहिजेच आणि मी हे करते पण ती काम करत असताना मी दाखवत नाही. तर त्या दिवशी ती भांडी घासत होती. आमच्या दोघींच्या स्वयंपाकाचं वगैरे सगळं हे राडा चालला होता. त्याच्यामुळे तिला भांडे घासायला सांगितले होते तेव्हा ती भांडीसुद्धा घासत होती. तिला पोछा मारायला सांगितलं होतं ती पोछासुद्धा मारते. म्हणजे सगळं काम ती करते. तिला आता तुम्हाला असं वाटत असेल की तिला येतं आहे की नाही येत, पण तिला घरातली कामं जमतात. फक्त मी कपडे धुवायला लावत नाही तिला. बाकीचे सगळे भांडे वगैरे झाडून फरची पुसणे, त्यानंतर ती स्वतः खिचडी भात पण करते. त्यानंतर बटाट्याची भाजीसुद्धा करते. चहा बनवते. सगळ्यांसाठी म्हटलं तरी चहा बनवते आणि चहा तर खूप सुंदर बनवते. तर तिला असं नाही की तिला कामं येत नाही, तिला कामं जमतात आणि मी तिला सांगते सुद्धा. पण आपण विचार करतो ना आता, कारण ती आत्ताशी 7वीला आहे आणि आपण विचार करतो की आपल्या एवढं असताना आपण करायचं. पण आत्ताची मुलं कामं करत पण नाहीत. पण तरी पण तिला मी सांगते, वळण आहे तिला कामाचं. जास्त नाही पण थोडंफार सांगत असते. आणि पुढं जाऊन काही काम करायचंच आहे. मला पण पुढं जाऊन कोणालाच काम चुकलेलं नाही. मग ती कलेक्टर का असणार नाही तर कोणती पण मोठी मॅडम असू दे त्यांना काम करावंच लागतं. त्याच्यामुळं आता थोडंफार लहान आहे तर एन्जॉय करतायत. त्यामुळे मी जास्त काही काम सांगत नाही. सारण बनवून झालं. आता इथं मी पीठ मळायला घेतलेलं आहे. तर कडकडीत असं मोहन घातलं ह्याच्यामध्ये आणि छान असं पीठ मळून घेणार आहे. तर इथं तूप न वापरता मी तेल वापरते, कारण रुपालीला तूप नाही जास्त आवडत. त्याच्यामुळे मग ती म्हटली की ताई तेलच घाला मोहन म्हणून. तर मग म्हटलं ठीक आहे. तर मैद्याच्या एक कणाला ते तेलाचं हे झालं पाहिजे आणि छान असं आपलं पीठ मळून घेणार आहे आता. ये क्या है? मच्छी. पहिले तुला धुवायलाच नव्हतं येत ना, है ना? आता धुणार. आता रुपाली हे मच्छी धुणार आहे, कारण आज मच्छी खाऊ वाटली आम्हाला दुपारसाठी. कसं तरी वाटते. हा ना, खरंच आज कालपासून काल जरा हे होतं, आज लेट थकलं. हो. तर इथं दोघींनी पण साडी आम्ही चेंज केलेली आहे, कारण साडीमध्ये आम्हाला काम सुचतच नाही अजिबात. त्याच्यामुळं साडी चेंज करून आम्ही आता ड्रेस घातलेले आणि काम चालू आहे. इथं रुपाली मच्छी तळते आणि मी पीठ मळते करंजासाठी. तर आज खूप स्पेशल मेनू असणार आहे जेवणामध्ये, कारण गावाकडची मच्छी खूप छान लागते. आणि आमच्या इथं तर ना भिगवणचं ही आहे, नदी आहे, तर तिथून मच्छी आणतात. तर ती खूप छान लागते. कधीतरीच आम्हाला खायला मिळते, नाही तर मुंबईला असते. पण मुंबईच्या मच्छीत आणि इकडच्या मच्छीमध्ये खूप फरक आहे. आणि इकडची मच्छी अशाच असतात, आपल्या साध्या सिंपलच असतात पण खूप टेस्टी लागतात. गावाकडचं पाणी, गावाकडचे सगळ्या जेवणाला किंवा भाज्यांना खूप छान चव असते. त्याच्यामुळं आज छान असा बेत बनवणार आहे आम्ही. तर आज मच्छी, डाळ भात, मच्छी फ्राय सगळं असणार आहे आणि डाळ भात असणार आहे.
आई गेले ते नको आपल्याला पैसे द्यायला लागतील त्यांना दिले नको बाबा एवढं नको एवढं आपल्याला व्हिडिओसाठी काढायचं. हे बघा दीदी आहे ना कपडे सुकवत थांबलेली आहे. कपडे सुकवते आहे. कपडे धुतात तर कपडे वाळत झालेले आहे. आपल्याला झालं पाहिजे ना आपलं. हा ना नाही आता जेवल्यावर करून ऑलिजा हा आता मच्छी तळायची मला मस्तपैकी छान मसाला लावून घेतलाय त्याला. नाही शिजली नका दाखवतो दे अशी नाही शिजली. आईंच्या हाताचा कुकर येतो त्यांनाच ऐकतो आम्हाला नाही ऐकत आहे. किती टाकायचं जो पोरांना ठिक्या मच्छा किती तर ना आज मी भाऊजींना खूप जास्त ओरडले खवळले आणि त्याचं नंतर जाऊन मला पश्चाताप झाला थोडासा. म्हणजे नाही का की आपण नाही एवढं बोलायला पाहिजे किंवा नाही एवढं ओरडायला पाहिजे. आता त्यांची एवढी आहे मनस्थिती किंवा परिस्थिती आहे त्याच्यानुसार ते वागणार आणि आपण त्यांना समजून घ्यायला पाहिजे. पण कधी कधी असं होतं ना की खूपच ओव्हरलोड होतं काही गोष्टी आणि त्याचा त्रास पूर्ण कुटुंबाला त्यांना तर होतच पण त्याचा त्रास पूर्ण कुटुंबाला होत असतो कधी कधी. तर त्याच्यामुळे मीच त्यांना ओरडले आणि मलाच नंतर पश्चाताप झाला. वाईट वाटलं की असं नाही बोलायला पाहिजे. मी आईनं पण विचारलं आई मी असं बोलले भाऊजींना तर त्यांना वाईट वाटलं असेल ना. कारण फोनवर पण मी त्यांना खूप ओरडत असते त्यांना कारण आई सांगत असतात मला की असं झालं तसं झालं हे असं करतो तसं करतो म्हणून. तर त्याच्यामुळे मी त्यांना ओरडले परत घरी आल्यानंतर सुद्धा. थोडंसं त्यांचं परत शांत बसले मला काय बोलले तर नाही ते पण परत मलाच वाईट वाटलं. तर मी जेव्हा विचारलं आईंना की त्यांना राग आला असेल का किंवा काय तर त्या बोलल्या की नाही तो राग नाही मानते. तर तो उलटं म्हणतो की त्या माझ्या चांगल्यासाठी सांगतात किंवा मला पुढे जाऊन त्रास नाही झाला पाहिजे. ज्यासाठी म्हणजे ते कशासाठी करतात हे मला कळते पण ते वळत नाही असं ते स्वतःच बोलत असतात. आणि मला तेव्हा मग कुठेतरी थोडंसं हे वाटलं की अरे आपण नाही एवढं बोलायला पाहिजे. त्यांना समजून घ्यायला पाहिजे सध्याची त्यांची परिस्थिती जी आहे त्यांचं जे आता चालू आहे ते भावनिक त्याच्यामध्ये हे होणारच थोडंफार. त्याच्यामुळे ना मला पण वाईट वाटलं त्यांना खवळल्यानंतर. पण आता काय करू शकतो ना. कारण जिथं आपण थोडंसं भावनिक असतो ना तिथे थोडंसं स्ट्रिक्ट झालं ना तरी समोरच्याला थोडंसं हे वाटतं ना की नाही आता हे लोक पण हे झालेत आपण ह्याच्यातून पुढे जायला पाहिजे. तर त्यांचं सारखं तेच. तर ते काय बोलत होते हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. आत्तासाठी मी मच्छी तळून घेते.